नमस्कार सर्वांना. पप्पा होम किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ. ते बनवण्यासाठी आधी मी हिरवी मिरची 2-3 पीस, कढीपत्ता, आले सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आणि थालीपीठ बनवण्यासाठी प्रथम मी भांडं घेऊन त्यात शाबू मी गरम करून बारीकच मिक्सरला बारीक केलेले ते आधी घेतले. शाबूचे पीठ, वरईचे पीठ आणि राजगिरीचे पीठ, राजगिरीचे पीठ आणि शेंगदाण्याचे कूट भाजलेले आणि आपण बनवलेलं ते ठेचा आणि यात बटाटो पण मी घातलेला आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता. बटाटो 2 उकडलेले मी बारीक त्यात घालून घेतलेले आहे. आणि सेंदव मीठ सर्व घालून छान असं आवश्यकतेनुसार पाणी घालून कोथिंबीर थोडे वरनं टाकून छान मऊसर पीठ मळून ठेवायचे. आणि चॅनलची रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब, लाईक करायला नक्की करा. तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि ह्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही बघू शकता. हे सर्व पीठ छान मऊ मळून घ्यायचे आणि थोडे 5 मिनटं झाकून ठेवायचे आहे. आणि ते थालीपीठ बनवण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिक शीट किंवा कपड्यावर हाताने थालीपीठ थापून त्यामध्ये छोटी छिद्र करा. गरम तव्यावर तूप किंवा तेल घालून दोन्ही बाजूने खरपूस छान भाजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा. गरम गरम उपवासासाठी आपण थालीपीठ दही, लोणचे किंवा शेंगदाण्याची चटणी संग सर्व करा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि पप्पा होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बॉक्स तर रेडी झालेला आहे. चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, पप्पा होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग.